ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि बातमी शिर्डीत नाही, कारण शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांचा सुळसुळाट झालाय। पेढ्यांची पारंपरिक चवही हरवली आहे। साखरेचा अतिवापर केला जातोय आणि शिर्डीच्या पेढ्यांवर एनडीटीव्ही मराठींचा रियालिटी चेक हा आम्ही समोर आणलाय। नफा कमवण्याची जीवघेणी स्पर्धा ही थेट देवाच्या प्रसादापर्यंत पोहोचली आहे। हे चित्र शिर्डीतलं आहे। शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली चक्क भाविकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय। ही गंभीर बाब आता समोर आलेली आहे। साईंच्या शिर्डीमध्ये प्रसाद म्हणून पेढ्याला विशेष महत्त्व आहे। एकेकाळी दर्जेदार खवा आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणारा शिर्डीचा पेढा हा देशभरात प्रसिद्ध होता। मात्र आता वाढती स्पर्धा, कमी खर्चात अधिक नफा आणि जास्त विक्रीच्या हव्यासापोटी या पेढ्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शिर्डीमध्ये नेमक्या कोणत्या अनधिकृत पद्धतीने या पेढ्यांची निर्मिती केली जाते? अन्न आणि सुरक्षा विभागाच्या नियमांचं पालन होतंय की सर्रास पायमल्ली केली जाते? या संदर्भात आणि साई भक्तांच्या घरात प्रसादाच्या नावाखाली नेमकं काय पोहोचतंय, या काळ्या बाजाराचा सखोल आढावाच आम्ही घेतलाय। पाहूयात या संदर्भातला आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी घेतलेला आढावा। शिर्डीमध्ये साईबाबांच्या प्रसादाच्या नावाखाली जे काही पेढे विकले जातात त्या पेढ्याबद्दल साशंकता निर्माण केली गेलेली आहे। मोठ्या प्रमाणावर साखरयुक्त पेढा जो आहे तो बाजारामध्ये भाविकांना विकला जातो। शिर्डीच्या मार्केटमध्ये जवळपास 7 ते 8 असे कारखाने आहेत ज्या ठिकाणी हा साखरयुक्त म्हणजे एक किलो खवा आणि 3 किलो साखर अशा प्रमाणात साधारण हा पेढा असतो। काही लोक जे आहेत कारखानदार 5 किलो साखर देखील मिश्रित करतात। आपल्या या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत निमगाव भागामध्ये आणि या ठिकाणी पेढा जो आहे ते बनवण्याचं आणि पॅकिंग करण्याचं काम सुरू आहे। सध्या या ठिकाणचा जो पेढा बघितला तर या ठिकाणच्या ह्या ताई ज्या आहेत ते पेढा जो आहे तो पॅकिंग करताना पाहायला मिळत आहे। हा पेढा जो आहे हा पेढा मी आपल्याला दाखवू इच्छितो की आत्ताच इतका कडक आहे कारण याचं साखरेचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळे हा कडक झालेला आहे। आता हा मार्केटमध्ये जाणार, त्यानंतर 2 दिवसानंतर साधारण तो भाविकांना मिळणार। ते 2 दिवसानंतर ते घरी घेऊन जाणार आणि नंतर इतरांना तो प्रसाद म्हणून वाटणार। असा हा दगडयुक्त पेढा म्हणजे दगडी पेढा म्हणून ज्याला संबोधलं जातं, हा पेढा या ठिकाणी तयार केला जातोय। म्हणजे साधारणपणे हा कोणी खाऊ शकणार नाही कारण की इतकी साखर त्यामध्ये आहे। 1 किलो खवा आणि साधारण 4.5 ते 5 किलो यामध्ये साखर मिश्रित असते। हे जे साई कृपा पेढा नावाचं हे पॅकेट आहे, आपण हे पॅकेट बघू शकतो की साई कृपा पेढा, प्युअर पेढा आणि इकडच्या बाजूला जे लिहिलेलं आहे FDA अप्रूव्ड, म्हणजे फूड आणि ड्रग्ज विभागाने हा जो पेढा आहे हा अप्रूव्ह केलेला आहे। ही मान्यता नेमकं अन्न आणि औषध प्रशासनाने यांना कशा माध्यमातून दिली हे देखील तपासणं महत्वाचं आहे। सध्या शिर्डी परिसरामध्ये असे जे आहे ते पेढा बनवण्याचे साधारण 7 ते 8 कारखाने आहेत जे स्थानिक लोक या ठिकाणी हा रोजगार म्हणून याचा निर्माण करतात। खरं तर शिर्डीमध्ये पेढ्याचा मोठा व्यवसाय आहे। त्याची पार्श्वभूमी देखील मोठी आहे की शिर्डीला आलेला जो भाविक असतो तो साहेबांचा प्रसाद म्हणून इतर गोष्टींबरोबर पेढा देखील घेऊन जातो। कारण साहेब शिर्डीत येणारा जो पेढा आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे आणि घरी जाणारा भाविक हा आपल्या नातेवाईकांना, आपल्या आप्तेष्टांना प्रसाद म्हणून हा पेढा घेऊन जातो। मात्र अलीकडे काही महाभाग जे आहेत ते 1 किलो खव्यांमध्ये साधारण 4-5 किलो साखर मिश्रित करून भाविकांच्या आरोग्याशी खेळ करताना पाहायला मिळत आहे। आणि नेमकं अन्न आणि औषध प्रशासन विभाग जे आहेत ते राज्यभर ठिकठिकाणी धाडी टाकतोय। हे कारखाने जे आहेत ते उद्ध्वस्त केले जात आहेत। मात्र अशा पद्धतीनं साई कृपा पेढा नावाने हा जो पेढा आहे हा या ठिकाणी कसा बनतो आणि हा कोणाच्या आशीर्वादाने हा सगळा गोरखधंदा सुरू आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे। याची तपासणी झाली होती का, किंवा यावर आधी याचे अन्न आणि औषध विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन काय कारवाई केली हे पाहणं देखील महत्वाचं आहे। अशा ज्या महाभागांवरती जे साहेबांच्या भक्तांशी आरोग्याशी खेळतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? तुकाराम मुंढे यांनी हा पदभार, एफडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर जी मोहीम सत्र सुरू केले, धाड सत्र सुरू केलेलं आहे, त्यांचं लक्ष शिर्डीवर कधी पडणार आणि हे जे पेढे बनवण्याचे कारखाने आहे यातून बक्कळ पैसा कमवणे आणि भाविकांच्या आरोग्याशी जो चाललेला खेळ आहे हा कधी थांबणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, एनडीटीव्ही मराठी, सावळीवीर, अहिल्यानगर। आणि जे पेढा तयार करतायत असे फॅक्टरीतले जो लोक आहेत त्यांनी सुद्धा काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याही पाहूया। सध्या आम्ही 130 रुपये किलोनी दुकानदारांना
होलसेल देतो. हा. आणि दुकानदार काय म्हणतात का आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त. ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं. त्यातले त्यात पॉलिसवाले पण असतात. पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पाकिट घेतात, 40 रुपयाला घेतात. पॉलिसवाले 100 रुपयाला एक पाकिट विकतो. त्याच्यात दुकानदार 50-60 रुपये त्याची काय मुद्दल असेल. आमच्याकडून 40ला घेतलं तो 80 रुपयाला पॉलिसवाल्याला मुद्दल लावतो. आणि पॉलिसवाला साधारण जसं कस्टमर असेल एखाद्या कस्टमरला 500 रुपयाला पण लावतो तो. काय आहे सर माहिती आहे का, दुकानदार पेढा पाकिट काही मागं ठेवते. आम्ही जे ताजे पेढे दिलेले आहेत ते विकतात आणि ते पाकिट तसेच पडलेले राहतात. त्याच्यामुळे आता आम्ही बी एवढं बघू शकत नाही त्यांच्या दुकानामध्ये जाऊन पुढं काय आहे काहीच नाही बघू शकत ना सर. आम्हाला त्याच्यात काहीच माहीत नाही. खोक्यावाला जो बॉक्सवाला आहे तो आम्हाला तसे छापून देतो, आम्ही तसं इथं कोणाकडून घेतो? आम्ही तो मुंबईवाला आहे त्याच्याकडून घेतो. सगळेजण त्याच्याकडूनच घेतो. आम्हाला त्याच्यात काय माहितीच नाही. माझं शिक्षण 8वी होईल, मला काय त्याचं तेवढं माहित नाही. मी कामाला होतो, मी नवीन धंदा टाकलेला आहे. ते मला माहित नाही एवढं एवढी अप्रूव्हल हे ते काहीच अजून मला माहित